सर्वांना नमस्कार। आज आपण उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी, रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 सकाळी 10 ते 5 या संदर्भात माहिती पाहणार आहोत। या ठिकाणी काही सर्वसाधारण माहिती दिलेली आहे। दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजीच्या FLNET परीक्षेस दिनांक 17 मार्च 2024 व दिनांक 23 मार्चच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले परंतु परीक्षेस न बसलेले असाक्षर, परीक्षा दिलेले परंतु सुधारणा आवश्यक असा शेरा प्राप्त असलेले असाक्षर व सन 2025-26 मध्ये उल्हास मोबाईल ॲपवर नोंदणी झालेले असाक्षर हे प्रविष्ट असणार आहेत। दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजीच्या FLNET परीक्षेस 6,11,615 हे असाक्षर प्रविष्ट होणार आहेत आणि यामध्ये 21 सप्टेंबरपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व असाक्षरांची परीक्षा होणार असल्याने यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणीसाठी जो पाठ्यक्रम आहे तो म्हणजेच उल्हास भाग 1, उल्हास भाग 2, उल्हास भाग 3 आणि उल्हास भाग 4 या परीक्षेसाठी एक आय कार्ड साईज फोटो हा नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी आवश्यक आहे। तसेच त्या असाक्षर व्यक्तीचे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे। परीक्षा एकूण 150 गुणाची आहे। त्यामध्ये भाग क वाचन 50 गुण, भाग ख लेखन 50 गुण, भाग ग संख्याज्ञान 50 गुण अशा प्रकारे प्रत्येक विषयांमध्ये कमीत कमी 16.5 गुण म्हणजे 33% गुण आवश्यक आहेत। म्हणजेच 150 गुणांपैकी 33% म्हणजेच 49.5 गुण अनिवार्य आहेत। समजा एखाद्या व्यक्तीला कमी मार्क्स पडले तर 5 वाढीव गुण देण्याची सुविधा उपलब्ध आहे, परंतु तीनही भागाचे मिळून 5 पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत। परीक्षेची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे। प्रत्यक्ष पेपरचा कालावधी हा 3 तासांचा असेल आणि दिव्यांग व्यक्तीसाठी 60 मिनिटे जादा वेळ हा देण्यात आलेला आहे। सदर FLNET परीक्षेसाठी परीक्षार्थी सकाळी 10 ते सायंकाळी 5 कोणत्याही कालावधीमध्ये ते कधीही येऊ शकतात। या ठिकाणी बैठक क्रमांक हा 14 अंकाचा असणार आहे। सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक हा बैठक क्रमांक लिहायचा आहे। राज्य 27, जिल्हा त्या ठिकाणी 25, ब्लॉक 03, त्यानंतर ग्राम, स्कूल असा आपल्या शाळेचा 11 अंकी UDIS नंबर त्या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि बैठक क्रमांक यामध्ये 12, 13 आणि 14 या रकान्यांमध्ये 001, 002, 003 अशा प्रकारे आपणास त्या असाक्षरांची माहितीचे बैठक क्रमांक नोंदवायचे आहेत। या ठिकाणी एक नमुना दिलेला आहे, त्यामध्ये पाहू शकता 11 अंकी कोड नंतर 001 असा बैठक क्रमांक त्या ठिकाणी वापरलेला आहे।
उत्तरपत्रिकेतील माहिती आणि उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरायचा आहे. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लाल शाईचा बॉल पेन हा वापरावयाचा आहे. तसेच उत्तरपत्रिका तपासून SLMA मार्फत देण्यात येणाऱ्या एक्सेल शीटमध्ये ऑफलाईन नोंदणी आपणास करायची आहे. त्या संदर्भातची माहिती नंतर आपणास दिली जाईल. या ठिकाणी भूमिका आणि जबाबदारी प्रत्येकाची निश्चित केलेली आहे. त्यातील महत्त्वाची म्हणजे मुख्याध्यापकांची जबाबदारी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. केंद्र संचालकाच्या परीक्षा कामकाजाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत FLNET दिनांक 21 सप्टेंबर 2025 आयोजनाबाबत पूर्वसूचना मार्गदर्शन यांचे काटेकोर पालन करणे. गटशिक्षणाधिकारी तसेच केंद्रप्रमुख यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे परीक्षा कामकाज करणे. परीक्षा केंद्रावर भौतिक सुविधा, बैठक व्यवस्था, पर्यवेक्षक व केंद्र संचालक नेमणूक इत्यादी कामकाजाचे पूर्वनियोजन करणे. परीक्षेच्या दिवशी गटशिक्षणाधिकारी यांना केंद्रप्रमुख यांच्यामार्फत परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू असल्याबाबतचा अहवाल हा वेळोवेळी द्यायचा आहे. तसेच असाक्षर परीक्षार्थी उपस्थिती याबाबत सुद्धा माहिती द्यायची आहे. आता खर्चाचा तपशील परीक्षा आयोजन तर या ठिकाणी 25 रुपये प्रति साक्षर एवढा खर्च हा करण्यात येणार आहे. परीक्षा संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी यांना केंद्रप्रमुखांमार्फत 3 प्रतींमध्ये सर्व प्रपत्र हार्ड कॉपी स्वाक्षरीसह परीक्षेच्या दिवशी सादर करावायचे आहेत. मुख्याध्यापकांनी उत्तरपत्रिका व इतर अभिलेखे शाळा स्तरावर जतन करून ठेवायचे आहेत. परीक्षा नियोजन व आयोजन खर्चाचा तपशील वाउचर पावत्या शाळा स्तरावर ठेवावयाच्या आहेत. उत्तरपत्रिका दिनांक 21 सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत तपासून घ्यायच्या आहेत व गुणनोंद देण्यात आलेल्या एक्सेल शीटमध्ये अचूक माहिती दिनांक 21 सप्टेंबर 2025 पर्यंत भरावयाची आहे. आता विविध अहवाल यांच्याविषयीची माहिती आपण पाहूया. R1 केंद्र संचालक अहवाल प्रपत्र 1. यामध्ये तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, परीक्षा केंद्र क्रमांक, यामध्ये आपला जो 11 अंकाचा UDIS नंबर आहे त्यातील पहिले 2 अंक आपणास सोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर 9 अंक त्या रकान्यांमध्ये भरावयाचे आहेत. त्यानंतर परीक्षा केंद्राचं नाव हे आपल्या शाळेचं नाव असणार आहे. परीक्षा केंद्राचा पत्ता, तालुका, जिल्हा, केंद्र संचालक किंवा मुख्याध्यापक यांचा संपर्क क्रमांक, केंद्र संचालकाचे पूर्ण नाव व पदनाम, एकूण उपस्थित परीक्षार्थी ही नोंदणी फॉर्म आणि स्वाक्षरी पटानुसार पाहिजे. परीक्षा नियोजित वेळेत घेण्यात आली का, होय किंवा नाही, नसल्यास कारण, परीक्षा केंद्रास भेट दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव, पदनाम व कार्यालयाचे नाव, परीक्षेदरम्यान केंद्र संचालकास आलेल्या अडचणी किंवा जाणवलेल्या उणिवा, परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडला असल्यास त्याबाबतचा तपशील द्यावयाचा आहे. आणि 11 नंबरचा संकीर्ण अहवाल म्हणजे सांख्यिकीय माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण गट शिक्षणाधिकारी यांनी परीक्षा संपल्यानंतर त्याच दिवशी परीक्षा केंद्राची संकलित केलेली माहिती संध्याकाळी 5:30 पर्यंत परीक्षा संपताच जमा करावयाची असल्याने हे काम महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये FLNET परीक्षेस बसावयाचे एकूण असाक्षर पैकी चाचणीस उपस्थित असलेले एकूण असाक्षर
प्रवर्ग आणि दिव्यांग त्यातील गैरहजर आणि एकूण अशा प्रकारची सांख्यिकीय माहिती आपणास द्यायची आहे आणि पर्यवेक्षक स्वाक्षरी केंद्र संचालक स्वाक्षरी ही त्या फॉर्मवरती करावयाची आहे. त्यानंतर आहे R2 म्हणजेच परीक्षा केंद्र खर्च अहवाल प्रपत्र 2. यामध्ये तालुका जिल्हा परीक्षा केंद्र क्रमांक 7 पासून ते 9 पर्यंतचे मुद्दे हे आपणाला दिलेल्या 25 रुपयांप्रमाणे खर्च हा दाखवायचा आहे. R3 कर्मचारी उपस्थिती पत्रक. यामध्ये नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव, त्याचं पद, संपर्क क्रमांक व स्वाक्षरी या संदर्भाची माहिती ही आपणास भरावायची आहे आणि केंद्र संचालक स्वाक्षरी नाव व संपर्क क्रमांक त्या ठिकाणी द्यावयाचा आहे. R4 परीक्षार्थी स्वाक्षरी पट. यामध्ये परीक्षार्थ्यांचं नाव, रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये असाक्षरांना देण्यात आलेला 14 अंकी बैठक क्रमांक, यामध्ये आपल्या शाळेचा 11 अंकी युडायस नंबर आणि पुढे 001, 002, 003, 004 अशाप्रमाणे बैठक क्रमांक द्यायचे आहेत. त्यानंतर लिंग, स्त्री असेल तर स्त्री, पुरुष असेल तर पुरुष, जात संवर्ग जो आहे तो त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. दिव्यांग आहे का, होय असल्यास होय, नसल्यास नाही आणि त्या परीक्षार्थीची स्वाक्षरी त्या फॉर्मवरती घ्यायची आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेच्या प्रथम पृष्ठावरील सूचना, यामध्ये वाचन, लेखन आणि गणित यामध्ये प्राप्त गुण नोंदवायचे आहेत. अंकामध्ये आणि अक्षरात नोंदणी केल्यानंतर मूल्यांकनकर्त्याची स्वाक्षरी ही त्या ठिकाणी करावयाची आहे. त्यानंतर आहे टी केंद्र संचालक नियुक्ती पत्र. यामध्ये केंद्र प्रमुखांनी आपल्या अधीनस्थ असलेल्या शाळांवरील मुख्याध्यापकांची केंद्र संचालक म्हणून नियुक्ती करावयाची आहे. पुढचा आहे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी नियुक्तीपत्र पर्यवेक्षक. यामध्ये शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करावयाची आहे. पुढे आहे परीक्षा केंद्र भेटीचा अहवाल Z3 हा सुद्धा 3 प्रतींमध्ये जमा करावयाचा आहे. बाकी उल्हास ॲपमध्ये असाक्षर आणि VT यांची नोंदणी केलेली आहे. आता आहे नोंदणी फॉर्म. यामध्ये संबंधित असाक्षराचा रंगीत पासपोर्ट साईज फोटो आपणाला चौकोनामध्ये चिकटवायचा आहे. तसेच राज्याचं नाव, जिल्हा पुणे, पंजीकरण संख्या, यामध्येच आपल्या शाळेचा 11 अंकी युडायस क्रमांक आणि त्यापुढे 001, 002, 003 अशा प्रकारे क्रमांक देऊन रजिस्ट्रेशन नंबर लिहावयाचा आहे. परीक्षा आपण टेस्ट घेत असल्यामुळे असेसमेंट टेस्ट याच्या पुढे टिकमार्क करायचे आहे. त्यानंतर असाक्षराचं आडनाव, त्याचं नाव आणि मिडल नेम हे आपल्याला लिहावयाचं आहे. असाक्षराच्या वडिलांचा किंवा पतीचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर आईचे नाव, विवाहित आहे की अविवाहित आहे त्यापुढे टिकमार्क करायचे आहे. त्याचं वय किती आहे ते लिहायचं आहे. लिंग कोणतं आहे त्यापुढे टिकमार्क करायचे आहे. दिव्यांग असेल तर होय, नसेल तर नाही याप्रमाणे टिकमार्क करायचे आहे. आणि श्रेणी म्हणजेच तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो त्याप्रमाणे टिकमार्क करावयाची आहे. त्यांचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर यांची नोंदणी करायची आहे. आणि आपली शाळा हेच आपलं मूल्यांकन केंद्र असल्यामुळे आपल्या शाळेचं नाव त्या ठिकाणी लिहावयाचं आहे. अशा प्रकारे
त्या संदर्भाची माहिती ही आपणास दिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षार्थी असाक्षरांची माहिती भरण्याचा तक्ता हा एक्सेल फॉर्मॅट आहे. यामध्ये त्या असाक्षराचं नाव, सुरुवातीला आडनाव घ्यायचं आहे आणि पुढे त्याचं नाव घ्यायचं. त्यानंतर त्याच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव, आईचे नाव, मोबाईल नंबर, कॅटेगरी जनरल असेल किंवा SC असेल, जी असेल ती नोंदवायची आहे. मॅरिड असेल तर यस, नसेल तर नो. एज लिहायचं आहे, त्याचं लिंग लिहायचं आहे. तसेच दिव्यांगजन असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर स्टेट कोड 27, डिस्ट्रिक्ट कोड हा त्या जिल्ह्याचा कोड असेल, ब्लॉक कोड तालुक्याचा, विलेज किंवा वॉर्ड कोड हा त्या गावाचा कोड असेल आणि स्कूल कोड. अशा पद्धतीने आपला 12 पासून 22 पर्यंत 11 अंकी एवढाच नंबर त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि 23, 24 आणि 25 या रकान्यामध्ये 001, 002, 003 आणि 004 अशा प्रकारे असाक्षरांची नोंदणी करावयाची आहे. तसेच त्याचा पत्ता, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड, शाळेचं नाव, शाळेचा पत्ता, जिल्हा, राज्य, पिनकोड टाकायचा आहे. असेसमेंट सेंटर कोडमध्ये जर गावात एकच केंद्र असेल तर 01 असं टाकायचं आहे आणि एकाच गावात जर 2 केंद्र असतील तर एका ठिकाणी 01 आणि दुसऱ्या ठिकाणी 02 असं नोंदवायचं आहे. लक्षात ठेवा, वरीलप्रमाणे प्रत्येक परीक्षार्थी असाक्षरांची माहिती शाळा स्तरावर तयार करून ठेवायची आहे आणि दिलेल्या एक्सेल शीटमध्ये अचूक माहिती भरावयाची आहे. पहा, या ठिकाणी प्रत्येक मुद्द्याची एक्सेल शीटमधील प्रत्येक कॉलमची माहिती व्यवस्थितपणे दिलेली आहे. याचा अभ्यास करून कुठल्याही प्रकारची माहिती न चुकवता अचूक अशी माहिती त्या एक्सेल शीटमध्ये भरावयाची आहे. उत्तीर्णतेची नमुना उदाहरणे. उदाहरण क्रमांक 1, असाक्षर 1. पहा, त्याला भाग क वाचनामध्ये 36 गुण आहेत, लेखनामध्ये 23 गुण आहेत आणि संख्याज्ञानमध्ये 24 गुण आहेत. एकूण 83 गुण. म्हणजेच कोणत्याही घटकात त्याला ग्रेसची आवश्यकता नाही, कारण तो उत्तीर्ण झालेला आहे. असाक्षर 2. वाचनामध्ये 11.5 गुण आहेत, म्हणजेच त्याला वाचनामध्ये कमी गुण आहेत, त्यामुळे तो अनुत्तीर्ण जरी असला तरी 5 ग्रेस गुणांमुळे तो उत्तीर्ण होणार आहे. असाक्षर 3. वाचनामध्ये 17 गुण आहेत, लेखनामध्ये 11.5 गुण आहेत, संख्याज्ञानमध्ये 28 आणि एकूण 56.5. या ठिकाणी लेखनामध्ये 5 ग्रेस गुणांमुळे तो काय होणार आहे? उत्तीर्ण होणार आहे. असाक्षर 4. या ठिकाणी संख्याज्ञानमध्ये त्याला 11.5 गुण आहेत, म्हणजे संख्याज्ञानामध्ये 5 ग्रेस गुणामुळे तो असाक्षर उत्तीर्ण होणार आहे. असाक्षर 5 थोडासा वेगळा आहे. यामध्ये वाचन 15 गुण आणि लेखन 16 गुण अशा 2 विषयांमध्ये त्याला मार्क्स कमी आहेत, त्यामुळे त्याला वाचनात 1.5 ग्रेस गुण आणि लेखनामध्ये 0.5 ग्रेस गुण दिले. असे एकूण 2 ग्रेस गुण दिले, म्हणजेच तो काय होणार आहे? उत्तीर्ण होणार आहे. आणि असाक्षर 6 पहा, या ठिकाणी पूर्णपणे तिन्ही विषयांमध्ये त्याला कमी मार्क्स मिळालेले आहेत, त्यामुळे वाचनात 2.5 ग्रेस गुण, लेखनात 1.5 ग्रेस गुण व संख्याज्ञानामध्ये 1 ग्रेस गुण असे एकूण 5 ग्रेस गुण आपणाला देता येतील, म्हणजेच तो व्यक्ती उत्तीर्ण होणार आहे. अशा प्रकारे परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकांनी गट शिक्षणाधिकारी यांना
केंद्र संचालक अहवाल 3 प्रतींमध्ये, केंद्र खर्चाचा अहवाल 3 प्रतींमध्ये, परीक्षार्थी स्वाक्षरीपट 3 प्रतींमध्ये, परीक्षार्थ्यांची सर्व माहिती व गुणदान तक्ता असलेली प्रमाणित एक्सेल शीटची सॉफ्ट कॉपी आणि परीक्षा केंद्रास भेट दिलेल्या अधिकाऱ्यांचा भेट अहवाल 3 प्रतींमध्ये जमा करावयाचा आहे. सर्वांना परीक्षेसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.